राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत लाल पोह्यांपासून बनवलेले फोडणीचे पोहे. तर हे नेहमीच्या पोह्यांपेक्षा वेगळे आहेत आणि अधिक आरोग्यदायी प्रकार असून तो लाल तांदळापासून बनवला जातो. लाल तांदळातील लाल रंग हा त्याला असलेल्या ॲथोसायनिन नावाच्या द्रव्यामुळे येतो. हा खनिजे, जीवनसत्वे, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांचा खजिना आहे, जे शरीराला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतात. हे पोहे अगदी रोज जरी तुम्ही थोडे थोडे नाश्त्यासाठी खाल्ले तरीही हा एक उत्तम पर्याय आहे. तर हे पोहे महाराष्ट्रात, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात तयार होतात. तसेच हे पोहे गावठी लाल तांदळापासून बनवले जातात. अगदी हा उत्तम पर्याय आहे खाण्यासाठी, कारण हे लाल पोहे खाल्ल्यामुळे अजिबात पोटात गच्च झाल्यासारखे होत नाही किंवा जळजळही होत नाही. तसेच पांढरे पोहे जर आपण कधी खाल्ले तर आपल्याला लगेच पोट गच्च होतं आणि पोटात ते गच्च बसल्यासारखे होतात आणि त्यामुळे जळजळ होण्यास चालू होते. तर लाल पोहे हा उत्तम नाश्त्यासाठी असलेला पर्याय आहे. किंवा आपल्याला जर संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तरीही आपण हे लाल पोहे संध्याकाळी बनवून खाऊ शकतो. अगदी विविध गुणधर्मांनी नटलेले आणि शरीराला पोषक तत्वे देणारे हे असे लाल पोहे आहेत. तर चला तर आपण हे कसे बनवायचे ते पाहूयात. यासाठी मी सर्वप्रथम लाल पोहे 5 मिनिटासाठी बाजूला भिजवून ठेवले. यानंतर भाज्यांमध्ये मी बटाटा, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे घेतले. मसाल्यांमध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि धनेजिऱ्याची पूड घेतली. तसेच उडीद डाळ आणि शेंगदाणे घेतले. यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी तेलामध्ये टाकली. ती तडतड झाल्यानंतर सर्वप्रथम मी उडीद डाळ आणि शेंगदाणे टाकून ते छान भाजून घेतले, कारण उडीद डाळीची खूप छान अशी चव लागते. यानंतर कढीपत्ता आणि सर्व भाज्या टाकून त्या छान परतवून घेतल्या आणि यानंतर भाज्या सर्व परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, हिंग आणि धनेजिऱ्याची पूड घातली. तसेच कोथिंबीर आणि जी कसुरी मेथी असते ती आपल्याला शेवटी टाकायची आहे. आणि ह्या भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये मी पोहे, कसुरी मेथी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचे आणि पोहे छान परतवून घ्यायचे. तर बघा मंडळी, ह्या पोह्यांचा स्वतःचा लाल कलर, यानंतर छान हळदीचा पिवळा कलर, टोमॅटोचा लाल कलर आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि कसुरी मेथीचा हिरवा कलर, अशा सर्व कॉम्बिनेशननी नटलेले हे पोहे खाण्यासाठी एकदम पोषक तत्वांनी युक्त आणि पोट भरणारे हे असे सुंदर लाल पोहे, गावठी पोहे तयार झाले. अगदी 10 मिनिटात ते 15 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. अशाच प्रकारे तुम्हीही बनवू शकता. आणि माझी रेसिपी कशी झाली आहे हेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, असे छान चटपटीत चमचमीत पदार्थ खाण्याची केव्हाही इच्छा झाली असेल तर मनसोक्त खात राहा, आनंदी राहा, खुश राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. तर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.